नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे बी द बेस्ट या यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बघतो आहे क्लास 6 सायन्स यातील 4th लेसन आहे डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. याचा पार्ट 2 बघतो आहे. मित्रांनो, याचा पार्ट 1 मी आधीच अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन बघू शकता. तर चला सुरुवात करूया डायव्हर्सिटी इन लिव्हिंग ऑर्गॅनिझम पार्ट 2. व्हिडिओच्या सुरुवात करण्याआधी, या लेसनला सुरुवात करण्याआधी आधीच्या पार्टमध्ये आपण काय शिकलो त्याचा एक छोटासा रिकॅप आपण घेणार आहोत. आपण काय काय शिकलो या आधीच्या पार्टमध्ये. तर आपण बघितलं की डायव्हर्सिटी इन प्लांट्समध्ये बघितले, काही प्लांट्स खूप उंच असतात, काही छोटे छोटे असतात, काही क्रीपर्स असतात तर काही क्लाइंबर्स असतात, बरोबर. हे बघितलं आपण. नंतर आपण डायव्हर्सिटी इन लीव्ज बघितलं. पानांमध्ये विविधता होती, डायव्हर्सिटी होती. काही निमुळती होती, काही मोठी होती, काहींचा आकार निमुळता होता, काहींचे टोकदार होते. असे डायव्हर्सिटी इन लीव्ज बघितले. फ्लावर्समध्ये डायव्हर्सिटी बघितली. देन आपण डायव्हर्सिटी इन सीड मध्ये बघितली. आता आपण बघतो आहे की प्लांट्स अँड रूट्स मध्ये काय फरक आहे. मग आता रूट्स बघितलं की रूट्स काय आहे, जमिनीच्या खाली वाढतात आणि प्लांट्स हे काय आहे, वरती वाढतात. आता आपल्याला जनरली झाडाची रूट्स दिसत नाही, बरोबर. वी कुड नॉट युजली नॉट विजिबल फ्रॉम आउटसाइड, म्हणजे बाहेरून आपल्याला रूट्स लक्षात येत नाही. पण काही लिफी व्हेजिटेबल्स आपल्याकडे आणले जातात. मग आता मार्केटमधून आपण आणतो, जसं झालं मेथी झाली, पालक झाली, देन कॉरिएंडर म्हणजेच काय सांबर झाला. मग आता हा भाजीपाला आपल्याकडे आणला जातो. मग त्याला काय असतात, पानं असतात, पण ते रूट्स सकट आणले जातात. मग आता आपण बघितलं की ते आणले तर ते रूट्स सकट आणले जातात, म्हणजे त्याचा अर्थ काय की ते कसे असतात, त्यांचे रूट्स कमजोर असतात, ते इतके स्ट्रॉंग नसतात. पण काही अशी प्लांट्स आहेत, काही असे ट्रीज आहेत की त्यांचे रूट्स हे खूप स्ट्रॉंग असतात. आता काही वेन अ स्ट्रॉंग स्टॉर्म ऑकर्स, म्हणजे किंवा एखाद्या वेळेला खूप असं मोठं वादळ आलं तर मग क्रॉप्स आहे लाईक ज्वार झाला, बाजरा झालं, देन कोकोनट ट्री बिअर हेवी डॅमेजेस, म्हणजे त्यांना सहन होत नाही. आता खूप असं मोठं वादळ आलं त्यावेळेला काय होतात, हे ज्वारी, बाजरा हे मुळासकट उपटून जाऊ शकतात. का बरं? कारण की त्यांचे जे रूट्स असतात तेवढे स्ट्रॉंग नसतात, म्हणून ते अपरूट होऊन जातात, ते बाहेर निघू शकतात. पण आता त्याच्यासाठी काही असे स्ट्रॉंग रूट्स आहेत की ते कितीही मोठं वादळ आलं तरी त्यांना काही होत नाही. जसं टॅमॅरिंड म्हणजे चिंचेचं झालं, मँगो झालं, देन जामून डू नॉट कोलॅप्स सो इझिली, म्हणजे इतकं इझिली ते होतात. जर खूप मोठं वादळ आलं तर ते पण अपरूट होतात, पण इतक्या इझिली होत नाही. म्हणजेच इथे काय आहे, रूट्समध्ये पण आपण बघितलं की काही स्ट्रॉंग असतात तर काही वीक असे रूट्स असतात. मग आता आपल्याला लक्षात आलं की काही रूट्स हे स्ट्रॉंग असतात, काही वीक असतात. मग जेव्हा आपण रूट्सला बघितलं तर त्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला डिफरन्स दिसून येते, त्याच्यामध्ये सुद्धा डायव्हर्सिटी दिसून येते. जेव्हा आपण बघा की एखादं काय झालं, शुगरकेन विथ अ लिटिल फोर, शुगरकेनचा किंवा जवार बाजरा याचं आपण काय केलं की अपरूट केलं, ते मुळासकट उपटलं, तर त्याच्यामध्ये आपल्याला काही असे रूट्स दिसतात की बघा इथे काय आहे, एक असं रूट्स दॅट ग्रोईंग ऑफ इट इज अ नॅम ॲज अ टॅप रूट, म्हणजे स्मॉलर ब्रांचेस, एक मेन असं रूट असतं आणि त्याला हे स्मॉल असे ब्रांचेस, असे रूट्स असतात त्याला काय म्हटलं जातं, याला म्हटलं जातं टॅप रूट असं म्हटलं जातं. काय म्हणतात, टॅप रूट, बरोबर. आणि काही हे फायबरस थ्रेड असतात, हे धाग्यासारखे आपल्याला विखुरलेले दिसतात. बंच ऑफ थ्रेड्स फ्रॉम अ बेस ऑफ स्टेम, म्हणजे स्टेम पासून त्यांचा असा बंच झालेला दिसतो, त्या रूट्सचा असा झुपका आपल्याला दिसतो, आणि याला काय म्हटलं जातं, फायबरस रूट. म्हणजेच रूटमध्ये दोन टाईप आहे, एक आहे टॅप रूट आणि एक आहे फायबरस रूट. मग आता टॅप रूट कोणतं आणि फायबरस रूट म्हणजे हे कोणते प्लांट आहे, तर आता ते आपण बघणार आहोत. आता इथे आपण मोनोकॉट वर्सेस डायकॉट प्लांट्स हे बघणार आहोत. मोनोकॉट म्हणजे काय, एकदल वनस्पती आपण असं म्हणू, आणि डायकॉट म्हणजे काय, द्विदल. आता द्विदल म्हणजे काय, एकदल म्हणजे काय. आता मोनोकॉट म्हणजेच काय, एकदल म्हणजे त्याचा सीड आहे, त्याचे पार्ट्स होत नाही, त्याचे तुकडे होतात पण ते विखुरलेले होतात, त्याचे इक्वल टू पार्ट्स होत नाही, त्याला मोनोकॉट प्लांट्स असं म्हणतो. आता मोनोकॉट प्लांट मध्ये काय काय येतं, व्हीट आहे, राईस आहे, ज्वार आहे, बाजरा, कॉर्न, हे काय झाले, मोनोकोटालेडोनियस
प्लांट्स झाले, म्हणजेच याला मोनोकॉट प्लांट्स असं म्हटलं जातं. मग याचे काय व्हेनेशन इन लीव्हज काय आहे, त्याच्यामधले जे शिराविन्यास आहे ते पॅरलल आहे, जाळीदार आहे, जाळीदार नाही, पॅरलल आहे, एकमेकांना समांतर आहे. मग आता ह्यांचे रूट जे आहे काय आहे, फायबरस. म्हणजेच आता आपल्याला लक्षात आलं की हे जे आहे मोनोकॉट प्लांट्स आहेत, मग त्याच्यामध्ये हे काय आहे, एकदल सीड, एकदल आहे, रूट फायबरस आहे आणि त्यांचे लीव्हज हे काय असतात, पॅरलल एकमेकांना असतात. म्हणजेच त्याचे काय आहे, व्हेनेशन हे पॅरलल आहे. दुसरं आहे डायकॉट. डायकॉट म्हणजे द्विदल. आता द्विदल म्हणजे काय, त्याचे ज्या सीडला आपण पार्ट केलं त्याचे इक्वली 2 पार्ट्स बनतात, त्याला डायकॉट असं म्हणतात. आता त्याच्यामध्ये काय आलं, मस्टर्ड आलं, हरभरा आहे, ज्या डाळी आपल्याकडे आणल्या जातात त्या डायकॉट्स आहेत. मग आता इथे बनान झालं, मस्टर्ड झालं. मग यांचे जे लीव्हज आहेत, हे लीव्हज कसे असतात, एकमेकांना पॅरलल असतात का, नाही, ते रेटिक्युलेट व्हॅकिनेशन असतात. म्हणजेच त्यांचा शिराविन्यास हा कसा असतो, जाळीदार असतो. आपण एक्झाम्पल बघितलं होतं, पिंपळाचं पान, यांचा जो शिराविन्यास होता तो कसा होता, जाळीदार होता. त्यांच्या लीव्हजची जी सिस्टीम आहे ती जाळीदार होती, बरोबर. मग आणखीन त्यांचे रूट्स कसे आहे, टॅप रूट, म्हणजेच एक मेन रूट असते आणि त्याला असे वेगवेगळे रूट्स निघालेले असतात, त्याला काय म्हटलं जातं, टॅप रूट म्हटलं जातं. आणि हाच डिफरन्स आहे मोनोकोट आणि डायकोट प्लांट्समध्ये. म्हणजेच याच्यामध्ये आपल्याला लक्षात आलं की कुठलाही प्लांट म्हटला की त्याचं प्लांट आलं, त्याचे लीव्हज आले, त्यांचं व्हेनेशन आणि त्यांचं रूट याच्यामध्ये कॉम्बिनेशन आहे आणि ते कोणतं, मोनोकोट आणि डायकोट हे आहे. तर आता तुम्हाला ही कन्सेप्ट कशी वाटली, म्हणजे तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर झाली की नाही, मला कमेंटमध्ये जरूर कळवा. रूट्सचे तर टाईप शिकलो, मग आता काय आहे, रूट्सचं फंक्शन तरी काय आहे. रूट्स म्हणजे त्याचा यूज काय करतं, ते प्लांट्सला काय करतं, प्लांट्सला सपोर्ट देतं. मग आता सपोर्ट तर देतच, पण त्यासोबत काय करतं, ॲब्सॉर्ब मॉइश्चर अँड मिनरल्स फ्रॉम द सॉइल. म्हणजे जे जमिनीतून पाणी पूर्ण प्लांट्सला पुरावं, पूर्ण प्लांट्सला पाणी मिळावं, याच्यासाठी ते जमिनीतलं पाणी ॲब्सॉर्ब करतं. आणि जे जमिनीमध्ये मिनरल्स असतात, जे प्लांट्सच्या ग्रोथसाठी हेल्पफुल असतात, ते मिनरल्स सुद्धा ते ऑब्झर्व करतात. म्हणजे आता काही प्लांट्समध्ये रूट्स ऑल्सो परफॉर्म अ टास्क ऑफ स्टोरिंग फूड प्रिपेअर्ड बाय द प्लांट. म्हणजेच आता प्लांट्स आपल्याला माहिती आहे की ते फोटोसिंथेसिसने आपलं स्वतःचं फूड स्वतः तयार करतात. मग आता हे तयार झालेलं फूड स्टोअर कुठे केलं जातं, काही प्लांट्समध्ये ते रूट्समध्ये केलं जातं. मग आता आपण बघितलेलं कॅरेट झालं, रेडिश झालं, देन हे काय झालं, बीटरूट झालं. मग आता याला आपण बघितलं तर ह्याला बघितल्यानंतर सुद्धा आपल्याला असे छोटे छोटे असे थ्रेड्स आपल्याला दिसून येतात. मग हे काय झाले, हे पण त्यांच्या रूट्सचा एक पार्टच झालं. मग यांचं काम काय आहे की पूर्ण काय करतात, हे थ्रेड्स ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द ग्राउंड. म्हणजेच हे थ्रेड्स काय करतात, वॉटरमधला ग्राउंड मधलं पाणी ॲब्सॉर्ब करतात अँड सप्लाय इट टू द प्लांट. आणि काय करतात, पूर्ण प्लांटला हे सप्लाय करतात. मग these parts of roots are useful for the growth of a plant. म्हणजेच हे प्लांटच्या ग्रोथसाठी युजफुल आहे. स्प्राउट ग्रो फ्रॉम द बर्ड्स अँड पोटॅटो अँड सम अदर ट्युबर्स. म्हणजेच आता आपण पोटॅटोला बघितलं की काही वेळेला आपण ना बटाटा तसाच ठेवलं तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला काहीतरी असं उगवलेलं दिसतं आणि तेच काय आहे, त्या पोटॅटोची स्टेम आहे. म्हणजेच आपल्याला लक्षात आलं की आता हे कॅरेट झालं, रेडिश झालं, देन पोटॅटो, हे काय आहे, हे एक रूटच आहे. तर नेक्स्ट पॉइंट आपण शिकतो आहे प्लांट्स हॅबिटाइट अँड एन्व्हायरमेंट. आता काय आहे, एक्वेटिक हॅबिटाइट म्हणजे काय, हॅबिटाइट म्हणजे काय, आपण त्याला अधिवास असं म्हणतो. म्हणजेच जिथे त्यांची ग्रोथ प्रॉपरली होते त्यालाच काय म्हटलं जातं, अधिवास असं म्हटलं, हॅबिटाइट, बरोबर. मग आता ॲक्वेटिक हॅबिटाइट म्हणजे पाण्यामध्ये ज्यांची ग्रोथ होते त्याला ॲक्वेटिक हॅबिटाइट म्हणतात. सम प्लांट्स फ्लोटिंग ऑन द वॉटर ऑफ रिव्हर्स अँड लेक्स ग्रो व्हेरी रॅपिडली. मग आता अशी काही प्लांट्स आहे की ते पाण्यामध्ये खूप ग्रो जास्त होते, रॅपिडली त्यांची होते. दे स्प्रेड सो डेन्सली ओव्हर द वॉटर सरफेस दॅट वन कॅन नॉट इवन सी वॉटर बिनीथ देम. म्हणजे त्यांची ग्रोथ इतकी रॅपिडली होते की कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही की त्याच्या खाली काय आहे, की प्लांट्स अवेलेबल आहे, हे त्याच्या खाली पाणी आहे, हे कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही. इतकी रॅपिडली त्यांचे ग्रोथ होते. आता लोटस झालं,
इथे तुम्हाला पिक्चरमध्ये दिसेल की लोटस हे एक ॲक्वेटिक प्लांट आहे. देन ॲक्वेटिक ग्रास सुद्धा हा एक टाईप आहे की त्यांचा हॅबिटाईट कोणता आहे, वॉटर आहे. म्हणजेच हे यांची ग्रोथ कुठे होते, पाण्यामध्येच होते. जर आपण लोटसला आणून जमिनीमध्ये लावलं तर त्यांची ग्रोथ होणार का, नाही. त्यांना त्यांच्या हॅबिटाईटला, त्यांच्या राहण्यासाठी, त्यांच्या ग्रोथ होण्यासाठी जे ॲटमॉस्फिअर पाहिजे ते कुठे त्यांना प्रॉपरली मिळते, ते पाण्यामध्येच मिळते. म्हणून त्यांची ग्रोथ तिथे चांगल्या प्रकारे होते. आता दुसरा हॅबिटाईट म्हणजेच आता आपण बघितलं की स्नोई हिमालय आणि डेझर्ट. आता काही प्लांट्स असतात की ते एक्स्ट्रीमली कोल्ड स्नो रिजन मध्ये वाढतात. मग आता स्नोई हिमालयामध्ये अशी काही प्लांट्स आहे की त्यांना त्या एकदम खूप थंड असं वातावरण लागत असतं त्यांच्या ग्रोथ होण्यासाठी. पण काही आपण डेझर्टमध्ये बघितलं, कॅक्टस सारखे प्लांट आहे ते डेझर्टमध्येच दिसतात आपल्याला. जर कॅक्टस आपण स्नोई रिजनमध्ये किंवा कोल्ड रिजनमध्ये नेऊन ठेवलं तर त्याची ग्रोथ होईल का, नाही. ते तिथे जगूच शकणार नाही, कारण की त्यांच्या वाढीसाठी जे आवश्यक वातावरण लागतं, जे हॅबिटाईट लागतं ते डेझर्टमध्येच असतं. ते स्नो रिजनमध्ये किंवा कोल्ड ॲटमॉस्फिअरमध्ये असेल का, नाही. किंवा कोल्ड हॅबिटाईटमध्ये जे प्लांट्स ग्रो होतात ते आपल्याकडे येऊन वाढणार का, नाही. म्हणजेच काय आहे की हॅबिटाईटमध्ये सुद्धा काय आहे, स्नो रिजन डू नॉट ग्रो इन द डेझर्ट. म्हणजे जे प्लांट स्नो रिजन मध्ये वाढतात तिथेच त्यांची ग्रोथ होते, इतर ठिकाणी होणार का, नाही. मग आता द एन्व्हायरमेंट दॅट इज कन्व्हिनियंट अँड फेवरेबल फॉर प्लांट्स ग्रोथ इज कॉल्ड हॅबिटाईट. मग आता हॅबिटाईट कशाला म्हटलं, आता ही बघा IMP डेफिनेशन आहे, ही तुम्हाला लक्षातच ठेवायला लागेल. की तुम्हाला म्हटलं की व्हॉट इज कॉल्ड हॅबिटाईट, मग तुम्हाला सांगावं लागेल अ एन्व्हायरमेंट दॅट इज कन्व्हिनियंट अँड फेवरेबल फॉर प्लांट्स ग्रोथ इज कॉल्ड इट्स हॅबिटाईट. म्हणजेच असं वातावरण की जे प्लांट्सच्या ग्रोथसाठी आणि त्यांच्या वाढीसाठी अनुकूल असतं त्यालाच काय म्हटलं जातं, हॅबिटाईट असं म्हटलं जातं. अ हॅबिटाईट ऑफ द लोटस प्लांट इज ॲक्वेटिक वॉटर. मग आता लोटसचं कोणतं हॅबिटाईट आहे, तर ॲक्वेटिक आहे, बरोबर. ऑन द अदर हँड हॅबिटाईट फॉर प्लांट्स लाईक Acacia and cactus is arid or meaning areas. म्हणजेच आता कॅक्टस वगैरे झालं तर मग आता एरियाज विथ व्हेरी लिटिल वॉटर ऑर डेझर्ट रिजन. म्हणजेच आता आपण जे कॅक्टस सारखे काटेरी वनस्पती आहे मग यांचं हॅबिटाईट कोणतं झालं, तर त्यांचं हॅबिटाईट डेझर्ट रिजन झालं, बरोबर. मग हॅबिटाईट इज इन्फ्लुएन्स्ड बाय मेनी फॅक्टर्स. मग आता हॅबिटाईटला इन्फ्लुएन्स करणारे फॅक्टर्स कोणते आहेत, पुष्कळसे आहेत. सॉइल झालं, मग त्यांच्यामध्ये टेम्परेचर आलं, त्यांच्यानंतर जे ड्युरेशन ऑफ सनलाईट अवेलेबल, म्हणजे डे टाइमला त्या वातावरणामध्ये सूर्यप्रकाश किती प्रमाणात मिळतो, सनलाईट किती प्रमाणात त्यांना अवेलेबल आहे, या सगळ्या घटकांचा काय होत असं, या सगळ्या घटकांचा प्रभाव त्या तिथल्या हॅबिटाईटवर पडत असो. तिथल्या हॅबिटाईटवर त्यांची ग्रोथ या गोष्टींवर डिपेंड असते. कोणती सॉइल टाईप असते, टेम्परेचर असते, देन ड्युरेशन ऑफ सनलाईट अवेलेबल ड्युरिंग द डे टाइम अँड द अदर लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रेझेंट इन दॅट प्लेसेस, इन दॅट व्हेनिसिटी. म्हणजेच त्या एरियामध्ये आणखीन जे इतर प्राणी आहेत त्या प्राण्यांची ग्रोथ, नंतर तिथे असणारा सूर्यप्रकाश, तिथली जमीन, तिथलं वातावरण, या सगळ्यांचा इम्पॅक्ट, या सगळ्यांचा इन्व्हॉल्वमेंट कुठे होत असतो, हॅबिटाईटमध्ये. म्हणूनच आपल्याला डायव्हर्सिटी इन प्लांट्स दिसून येते. काही ॲक्वेटिक आहे, काही डेझर्ट रिजनमध्ये राहणारे आपल्याला प्लांट्स दिसून येतात. मित्रांनो, इथे एक छानसा गेम आहे, इंटरेस्टिंग गेम आहे. बघा काय आहे. आता हा गेम तुम्हाला क्लासमध्ये म्हणजे खेळायचा आहे. मग एव्हरीवन इन द क्लास शुड बी रेडी विथ अ पेन अँड पेपर. आता क्लासमध्ये सगळेजण बसलेले होते आणि त्यांच्या हातामध्ये पेन आणि पेपर होता. When the teacher taps a spoon on the table, everyone must write down the names of 15 animals. मग जेव्हा टीचरनी स्पून आपल्या टेबलवर टॅप केला, पटकन असा पटकला, तर मग जेव्हा टॅप करतील तेव्हा त्यानंतर त्यांना थोडा वेळ दिला जाईल आणि त्या वेळेमध्ये त्यांना 15 ॲनिमल्सची नावं लिहायची होती. आता काय झालं की आता त्यांनी नावं लिहिली, मग त्यांचा वेळ संपला. आता ते वेळ संपल्यानंतर त्यांनी जे नोट डाऊन केलं होतं त्यांना ते ब्लॅकबोर्ड जवळ यायचं होतं आणि त्यांना ते ब्लॅकबोर्ड जवळ येऊन त्यांची नावं ते वाचायची होती, रीड करायची होती. लुक फॉर आन्सर्स ऑफ द फॉलोइंग क्वेश्चन्स, आणि ते क्वेश्चन होते. मग आता त्याच्यामध्ये टीचरने विचारलं विच ॲनिमल्स नेम्स वेअर रिटन बाय ऑलमोस्ट एव्हरीवन. मग आता
तिथे पुष्कळशा मुलांनी येऊन आपापली नावं सांगितली. मग आता तिथे पुष्कळशी नावं अशी कॉमन दिसत होती. मग ती कोणती असेल? मग त्याच्यामध्ये हाऊ मेनी लेग्स इच ॲनिमल इन द लिस्ट हॅज, मग त्यांनी जी नावं सांगितली मग त्यांच्यामध्ये कोणती लिस्ट होती जास्त? मेनी 4-legged animals did everyone remember. मग आता जेव्हा त्यांची लिस्ट सगळ्यांनी ऐकली मग त्यांच्या लक्षात आलं की अरे जास्तीत जास्त मुलांनी ज्यांना 4 लेग्स आहेत म्हणजे 4 पायाचे ॲनिमल्स यांचीच नावं पुष्कळशा मुलांनी लिहिलेली होती. Which animal in the list have less than 4 legs? मग आता अशी कोणती प्राण्यांची लिस्ट होती की ज्यांना 4 पेक्षा कमी पाय आहेत अशी कोणती ॲनिमल होती? और which one have more than 4? किंवा अशी कोणती प्राणी आहेत की ज्यांना 4 पेक्षा जास्त लेग्स आहेत असे कोणते ॲनिमल्स आहेत? तर त्यांची लिस्ट खूप कमी जणांची होती. मग हा गेम त्यांच्या स्कूलमध्ये खेळला गेला. मग आता काय दिलेलं आहे पुढे आपण बघूया. मग सगळेजण आले त्यातला मग आता रमेश वॉज रीडिंग हिज लिस्ट. आता रमेश आला आणि तो आपली लिस्ट रीड करायला लागला. व्हेन ही सेड क्रो एव्हरीवन इन द क्लास लाफ्ड. आता जेव्हा असं त्यांनी म्हटलं की मी क्रो या प्राण्याचं नाव लिहिलं सगळेजण हसायला लागले. अरे क्रो. सुषमा मेन्शन्ड अ मॉस्किटो इन हर लिस्ट. आणि जेव्हा सुषमा आली आणि तिने म्हटलं की मी मच्छर मॉस्किटो हे नाम लिहिलं तर सगळेजण आणखीन म्हटले दॅट्स ॲन इन्सेक्ट नॉट ॲन ॲनिमल. सगळे म्हणाले अरे ते तर इन्सेक्ट आहे, ॲनिमल कुठे आहे ते? व्हॉट डू यू थिंक? तुम्हाला काय वाटतं? मोमितो लॉंग अँड ॲनिमल्स. म्हणजेच आता काय आहे लुक ॲट द नेम्स ऑफ द बोर्ड. आता तुम्ही त्या मुलांनी जे बोर्डवर नावं लिहिली त्याच्याकडे बघा. You will realize that when most people think of animals, they only think of 4-legged animals like cows, buffaloes, dogs and perhaps elephant, tiger, lions. आता त्यांनी जी लिस्ट लिहिली होती ब्लॅकबोर्डवर लिस्ट लिहिली होती त्याच्यामध्ये मॅक्झिमम प्राण्यांची नावं कोणती होती? त्याच्यामध्ये 4 legs ज्यांना होते त्यांचीच नावं होती. जसं काऊज झालं, बफेलो झालं, डॉग, देन वाईल्ड ॲनिमल्स त्यांच्यामध्ये लॉयन झाले. म्हणजे हे कॉमन नावं होती. हाऊएव्हर नेम्स लाईक बॅट, cockroach, earthworm or termite are rarely seen in such a list. पण त्यांच्यामध्ये काय झालं की खूप कमी मुलांनी जसं बॅट म्हणजे वटवाघूळ झालं, कॉकरोच झालं, देन अर्थवर्म यांची खूप कमी जणांनी लिस्ट केलेली होती. ॲक्च्युली ऑल ऑफ दीज आर ॲनिमल्स. ॲक्च्युली हे सगळे काय आहे? ॲनिमल्सच आहे. मग ॲनिमल्स अँड प्लांट्स आर 2 मेजर ग्रुप्स ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम. म्हणजे आता आपल्याला लक्षात आलं की प्लांट्स आणि ॲनिमल्स हे दोनच ग्रुप आहे हे लिव्हिंग ऑर्गॅनिझमचे. मायक्रोब्स अँड रेप्टाइल्स आर ऑल ॲनिमल्स. म्हणजे आता त्याच्यामध्ये जे आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी दिसत नाही जे तर ते सुद्धा मायक्रोब्स ते सुद्धा काय आहे? ॲनिमल्सच आहे. आणि रेप्टाइल्स ज्याच्यामध्ये पाल झालं, साप झालं आणि गांडूळ आपण असं म्हणू हे जे रेप्टाइल्स झाले ते सुद्धा काय आहे? ॲनिमल्सच आहेत. आता जसं आपण बघितलं की प्लांट्समध्ये हॅबिटाइट आहे ते त्यांच्या काही प्लांट्स ॲक्वेटिक आहे, काही स्नोई रिजनमध्ये ग्रोथ होणारे आहे तर काही डेझर्टमध्ये ग्रो होणारे प्लांट्स आहे. त्याचप्रमाणे ॲनिमल्समध्ये सुद्धा वेगवेगळे हॅबिटाइट आहे. मग आता काही ॲनिमल्स असे आहे की ते आपल्याला इतके टायनी असतात की आपल्याला डोळ्यांनी सुद्धा दिसत नाही. काही ॲनिमल्स असे आहे की ते पाण्यामध्ये राहतात आहे ना. तर मग असे आहे की काही रेप्टाइल्स म्हणजेच आता आपण बघितलं की ॲनिमल्स इन वॉटर इनसाइड रेप्टाइल्स देन आर ऑल ॲनिमल्स. म्हणजे जे आहे रेप्टाइल आहे, इन्सेक्ट्स आहे, मायक्रोब्स आहे हे सगळे काय आहे? सगळे ॲनिमल आहे. म्हणजे आता आपण असं नाही म्हणू शकत की हा काय आहे हा रेप्टाइल हा वेगळा आहे देन हे मायक्रोब्स आहे हे ॲनिमल नाही आपण नाही म्हणू शकत. आता दोनच कॅटेगरी आहे एक प्लांट आणि एक ॲनिमल. मग ॲनिमलमध्ये सगळे इन्सेक्ट्स आले, सगळे ॲनिमल्स आले, सगळे रेप्टाइल्स आले, सगळे मायक्रोब्स यांचा सगळ्यांचा समावेश कशामध्ये होणार? ॲनिमल्समध्ये होणार. मग आता some animals live in a water म्हणजे काही ॲनिमल्स आपण पाण्यामध्ये बघतो. मग काही असे ॲनिमल्स आहे की एक ठराविक स्पेसिफिक ॲटमॉस्फिअरमध्येच आपल्याला दिसतात. जसे जिराफ. आपल्याला सगळीकडे जिराफ असं दिसत नाही. त्यांचा जे स्पेशल वातावरण ज्यांना आवश्यक असं हॅबिटाइट असेल तिथेच आपल्याला दिसतं. कांगारू आपल्याला सगळीकडे नाही दिसत आहे ना. मग काही रिजनमध्ये आपल्याला काय असतात की क्रोकोडाईल असतात हे सगळीकडेच नाही दिसतात ते स्पेसिफिक रिजनमध्येच आपल्याला दिसतात. म्हणजेच काय आहे की दे आर ग्रो सराउंडिंग देअर
region only to surrounding environment are found in a particular region that are their habitat. म्हणजे असे जे animals आहेत ते पर्टिक्युलर त्या habitat मध्येच दिसतात, पर्टिक्युलरली त्या रिजन मध्येच त्या एरिया मध्येच दिसतात. म्हणजेच ते काय झालं, ते प्लांट्स ते animals त्यांचं ते habitat झालं असं आपण म्हणू शकतो. Animals habitat and adaptation आता बघतोय आपण. मग bears in Himalayan by adapting to the local condition. मग आता आपण bears ना बघितलं की हे लोकल कंडिशन मध्ये नाही दिसत आपल्याला. जे आहे हिमालयन bears आहेत ते आपल्याला सगळीकडे दिसतात का? नाही, ते वेगळीच आपल्याला फक्त कोल्ड रिजन मध्येच दिसतात. would be difficult for them to survive the forest. म्हणजे आता ते कोल्ड रिजन मधले जे बियर्स आहे ते आपण घेतले आणि आपल्याकडच्या जंगलात आणून ठेवले तर मग त्यांची ग्रोथ होणार का? नाही, त्यांना ते डिफिकल्ट होणार सर्वाइव्ह करण्यासाठी. मग कांगारूज अँड ऑस्ट्रिचेस म्हणजे त्यांच्यामध्ये आणखीन आहे की कांगारूज आहे, ऑस्ट्रिच आहे, हे स्पेसिफिक रिजन मध्येच दिसतात. ते प्रत्येक ठिकाणी आपल्याला दिसेल का? नाही. पण द एन्व्हायरमेंट वेअर अन ॲनिमल कॅन लिव्ह कम्फर्टेबल इज इट्स हॅबिटाईट. म्हणजेच हे IMP आहे. आता ॲनिमलचं हॅबिटाईट म्हणजे काय? ज्या ॲटमॉस्फिअरमध्ये ते प्रॉपरली आणि कन्व्हिनियंटली कम्फर्टेबली ग्रो करू शकतात, चांगल्या प्रकारे राहू शकतात, त्यालाच आपण काय म्हणू शकतो? ॲनिमल्सचं हॅबिटाईट असं म्हणतो. द डेझर्ट इज द हॅबिटाईट फॉर कॅमल्स. म्हणजे आपल्याला माहिती आहे की डेझर्ट हे काय आहे? कॅमल्सचं हॅबिटाईट आहे. ते त्यांच्यासाठी तिथलं पोषक वातावरण त्यांच्यासाठी आवश्यक आहे. वाईल द एरियाज नियर लार्ज वॉटर बॉडीज आर द हॅबिटाईट फॉर क्रोकोडाईल अँड ॲलिगेटर. म्हणजेच आता जे वॉटर एरिया आहे त्या ठिकाणी हॅबिटाईट ॲक्वेटिक एरिया जिथे आहे तिथे कोणासाठी आहे हॅबिटाईट? क्रोकोडाईलसाठी आणि ॲलिगेटर यांच्यासाठी ॲक्वेटिक ॲटमॉस्फिअर ॲक्वेटिक हॅबिटाईट अनुकूल आहे. म्हणजेच द हॅबिटाईट ऑफ डिफरंट ॲनिमल्स डिपेंड ऑन द लोकल टेम्परेचर, अवेलेबल फूड अँड अदर ॲनिमल्स इन द एरिया. हे IMP आहे. आता तुम्हाला क्वेश्चनमध्ये विचारलं जाऊ शकतं की हॅबिटाईटसाठी आवश्यक घटक कोणते? तो कोणत्या गोष्टीवर हॅबिटाईट डिपेंड असते? तर आपल्याला सांगता आलं पाहिजे लोकल टेम्परेचर आहे, अवेलेबल फूड म्हणजे त्या एरियामध्ये त्या ॲनिमल्सला जे फूड आवश्यक आहे ते तिथे असलं पाहिजे आणि बाकीचे अदर ॲनिमल्स यांच्यामुळेच काय होते, तिथला हॅबिटाईट प्रॉपरली ग्रो होऊ शकतं. मित्रांनो, इथे एक नवीन कन्सेप्ट आपण शिकतो आहे, टेरेस्ट्रियल ॲनिमल. म्हणजे टेरेस्ट्रियल ॲनिमल म्हणजे भूचर. भूचर म्हणजे काय? जे जमिनीवर राहतात. आता जमिनीवर कोणते राहतात? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स कोणते आहे? आता जे लँडवर जमिनीवर राहतात त्यांच्यामध्ये कोण कोण येतं? टायगर आहे, गोट आहे, फॉक्स आहे, वुल्फ आहे. हे सगळे काय झाले? टेरेस्ट्रियल ॲनिमल्स झाले. मग ऑल ॲनिमल्स दॅट लिव्ह ऑन लँड आर कॉल्ड टेरेस्ट्रियल ॲनिमल्स. म्हणजेच काय? आता आपल्याला सांगता आलं पाहिजे, फिल इन द ब्लँक्स मध्ये विचारलं की टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजे काय, तर ते म्हणजे जे ॲनिमल्स लिव्ह ऑन लँड आर कॉल्ड टेरेस्ट्रियल ॲनिमल. आता टेरी म्हणजे मराठी भू म्हणजे काय होते? जमीन. मीन्स अ चर म्हणजे जमीन. भू म्हणजे जमीन आणि चर मीन्स काय आहे? हू मूव्ज ऑर हेन्स. म्हणजेच काय? एकूण ठिकाणी हालचाल करू शकतात. म्हणजे जमिनीवर जे फिरू शकतात, हालचाल करू शकतात, मूवमेंट करू शकतात, त्याला भूचर असं म्हटलं जातं. आता काही ॲनिमल्स आहे हे लँडवर राहतात, पण ॲनिमल्स लाईक माईस आहे, मॅन्डिट्स म्हणजे घूस आहे, श्रीव्ज म्हणजे चुचुंदरी आहे, रॅबिट आहे, हे कुठे राहतात? आतमध्ये बीळ करून राहतात. म्हणजेच त्यांचा हॅबिटाईट काय आहे? ब्युरो आहे. बरोबर. मग who moves on land are a भूचर. म्हणजे जमिनीवर जे फिरतात त्यांना काय म्हटलं जातं? भूचर म्हणतात. The animals moves in various ways such as walking, jumping and running. म्हणजे असे ॲनिमल्स आहेत की जे वॉक करू शकतात, रन, जम्प करू शकतात. त्यांना काय म्हटलं जातं? त्यांना म्हटलं जातं टेरेस्ट्रियल ॲनिमल्स म्हणजेच भूचर ॲनिमल असं म्हटलं जातं. मित्रांनो, ॲनिमल्स मधली नेक्स्ट कन्सेप्ट आपण शिकणार आहोत ॲडॅप्टेशन आणि त्याच्यामध्ये ॲक्वेटिक आणि ॲम्फिबियन्स आणि एरियल ॲनिमल्स कोणते ते शिकणार आहोत. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील.
मग आता इथे काय दिलेलं आहे, ॲनिमल्स ॲडॅप्टेशन ॲक्वेटिक ॲम्फिबियन्स आहे. मग आता फिश काय करते, त्याचं जास्त टाइम ती कशामध्ये स्पेंड करते, वॉटरमध्ये करते, म्हणजे ती पाण्यामध्ये स्विम करते. आता तिला जेव्हा आपल्याला ब्रीदिंग करायचं असते तर आपल्याला ऑक्सिजनची, सगळ्याच ॲनिमल्सना ऑक्सिजनची गरज असते. मग आता हे ऑक्सिजन त्यांना मिळतं कुठं, तर ऑक्सिजन ते काय करतात, जे पाण्यामध्ये डिझॉल्व्ड असते ते काय करतात, ते ऑक्सिजन घेतात थ्रू देअर गिल्स. त्यांना ते जे गिल्स असतात त्यांच्या थ्रू ते ऑक्सिजन ॲब्सॉर्ब करतात. मग दे कॅन नॉट टेक ऑक्सिजन फ्रॉम द एअर डायरेक्टली, म्हणजे डिरेक्टली नाही घेऊ शकत, त्यांना घेता नाही येत. त्यांना पाण्यातलंच ऑक्सिजन घेता येते आणि ते थ्रू त्यांच्या गिल्स थ्रू ते घेतात. मग असे ते आपलं पूर्ण एंटायर लाईफ पाण्यामध्ये घालवतात. म्हणून अशा ॲनिमल्सला काय म्हटलं जातं, ॲक्वेटिक ॲनिमल्स म्हटलं जातं. मग आता ॲम्फिबियन्स ॲनिमल्स म्हणजे काय. आता काही ॲनिमल्स असे आहे की दे स्पेंड देअर काय आहे, लाईफ एंटायरली इन वॉटर अँड लॅटर कॅन लिव्ह बोथ ऑन लँड अँड वॉटर. म्हणजे आता असे काही ॲनिमल्स आहेत की ते काही आपला वेळ काय आहे, लँडवर पण घालवतात आणि पाण्यामध्ये सुद्धा घालवतात. मग ॲज दे लिव्ह इन बोथ प्लेसेस दे आर कॉल्ड ॲम्फिबियन्स. म्हणजेच आता ॲम्फिबियन्स म्हणजे काय, जे ॲक्वेटिक पण आहे आणि लँडवर म्हणजे टेरेस्ट्रियल पण आहे, अशा ॲनिमल्सला ॲम्फिबियन्स असं म्हणतात. मग त्याच्यामध्ये काय येते, फ्रॉग आहे, स्नेक आहे, हे ॲम्फिबियन्स झाले. मग ते काय करतात, फ्रॉग, स्नेक हे काय आहे, हे पाण्यामध्ये तर राहतात पण ते पाण्यामधलं ऑक्सिजन ब्रीद नाही करू शकत. मग त्यांना जेव्हा जेव्हा ब्रीदिंग करायची गरज असते, ऑक्सिजनची गरज असते, तेव्हा ते आपलं डोकं काय करतात, आपले नोज किंवा आपलं डोकं हे पाण्याच्या बाहेर काढतात आणि ते ऑक्सिजन घेतात. म्हणजेच ते जमिनीवर आणि पाण्यावर दोन्ही ठिकाणी राहतात. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं, ॲम्फिबियन्स असं म्हटलं जातं. आणि तिसरा टाईप काय आहे, एरियल. आता काही ॲनिमल्स, काही बर्ड्स असे असतात की ते पुष्कळ वेळ, जास्त वेळ काय करतात, स्कायमध्ये म्हणजे उडण्यातच, फ्लाईंगमध्येच त्यांचा वेळ स्पेंड होत असतो. त्याच्यामध्ये बर्ड्स येतात. मग त्यांना काय म्हटलं जातं, एरियल असं म्हटलं जातं. म्हणजेच ह्या वेगवेगळ्या ॲनिमल्सनी आपापल्या प्रकारानुसार काय केलेलं आहे, ॲडॅप्टेशन केलेलं आहे. काही ॲक्वेटिक आहे, काही ॲम्फिबियन्स आहे, तर काही एरियल्स आहे. इथे एक नवीन आपल्याला इन्फॉर्मेशन मिळते आहे की आपलं एन्शियंट हिस्ट्री, आपलं एन्शियंट रिलिजियस जे स्क्रिप्ट आहे त्याच्यामध्ये आपल्या ऋषी जे होऊन गेले, संत होऊन गेले, त्यांचं किती मोलाचं योगदान आहे ते इथे आपल्याला दिसून येतं. मग आता महर्षी चरक आहे, त्यांनी जी आपली स्क्रिप्ट लिहिली आहे, चरक संहिता हे जे लिहिलेलं आहे, त्यांनी त्याच्यामध्ये जे क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स यांचं इन्फॉर्मेशन त्यांच्या चरक संहिता याच्यामध्ये दिसून येते. मग आता त्यांनी काय सांगितलं की जे बिलाशय, म्हणजेच काय आहे, बिलाशय म्हणजे जे जमिनीखाली बिळामध्ये राहतात, जसं रॅबिट झालं, घूस झालं, उंदीर झाले, हे काय झाले, बिळामध्ये राहते. तर अशा ॲनिमल्सचं कॅरेक्टरायझेशन त्यांनी डिवायडेशन बिलाशय याच्यामध्ये केलं. मग लिव्हिंग ऑन लँड म्हणजे जमिनीवर राहतात पण अंडर वाईल्ड म्हणजे ग्राउंड राहतात, त्याला बिलाशय म्हटलं. देन अनूप म्हणजेच काय, जे दलदल, जिथे खूप सारे असे पाणी असते, दलदलची जागा असते, पाणी खूप साचलेलं असते, तर अशा ठिकाणी अशा ठिकाणी वास्तव्य करणाऱ्या ॲनिमल्सला त्यांनी अनूप असं म्हटलं गेलं. देन शाखाद म्हणजे काय, जे प्राणी झाडाच्या फांद्यांवर राहतात, म्हणजेच काय, पक्ष्यांना शाखाद असं म्हटलेलं आहे. ॲनिमल्स लाईक फिश लिव्हिंग इन अ वॉटर. मग आता जे बर्ड्स लाईक अ स्वॅम फ्लोटिंग ऑन द सरफेस ऑफ वॉटर, दॅट इज कॉल्ड वरीचर. म्हणजे वारीचर म्हणजे पाण्यामध्ये राहणारे किंवा पाण्यामध्ये जगणाऱ्या प्राण्यांना त्यांनी वारीचर असं म्हटलेलं आहे. आणि ॲनिमल्स लिव्ह इन केव्ज इज कॉल्ड गुहाशय. म्हणजे त्यांनी बघा किती छान कॅरेक्टरायझेशन केलेलं आहे, क्लासिफिकेशन केलेलं आहे. म्हणजेच काय, बिळामध्ये राहणारे बिलाशय, देन पाण्यामध्ये जे दलदलची जागा असते त्याला अनूप म्हटलेलं आहे, झाडाच्या फांद्यांवर जे राहतात त्यांना शाखाद म्हटलेलं आहे, वारीचर म्हणजेच काय आहे, पाण्यामध्ये राहणारे, आणि गुहाशय म्हणजे जे गुहेमध्ये राहतात, अशा प्राण्यांचं त्यांनी आपल्या स्क्रिप्टमध्ये मेन्शन केलेलं आहे. आणखीन आपण एक नवीन कन्सेप्ट शिकतो आहे की कॅमल्स ॲडॅप्टेशन आहे, एक डेझर्ट वर्सेस स्नोई रिजन. आता स्नोई रिजनमध्ये आणि डेझर्टमध्ये राहणारे कॅमल्स यांच्यामध्ये काय डिफरन्स आहे ते आपल्याला दिसून येतं.
Desert camels have long legs. This keeps their bodies high above the hot sand and preventing their bellies from getting burnt by the heat. आता जे डेझर्ट मध्ये राहतात तिथल्या कॅमल्सचे लेग्स काय असतात, लांब असतात. आता ते लांब का असतात, कारण की डेझर्ट मध्ये काय असते, सँड असते. उन्हामुळे ते काय होते, सँड गरम होते. आता त्या सँडचे चटके त्यांच्या पोटाला लागू नये याच्यासाठी काय असते, त्यांचे लेग्स तिथले आपल्याला लांब असल्याचे दिसून येते. In contrast, camels in snowy regions like Ladakh have shorter legs. पण लडाखमध्ये जे कॅमल्स आहे त्यांचे पाय आपल्याला हे छोटे असलेले दिसून येतात. Their feet are broader आणि त्यांचे जे पाय आहे हे ब्रॉड असतात, चौडे असतात. Which allow them to walk easily through the snow. आणि त्याच्यामुळेच ते काय होतात, स्नो मध्ये ते इझिली चालू शकतात. The thick hair on their avoid accumulation of snow. म्हणजे सांगतात त्यांच्या बॉडीवर खूप सारे हेअर्स असतात. आता हेअर्स कशाला असणार, कारण की स्नो पडतो, थंडीपासून त्यांच्या बॉडीचं संरक्षण व्हावं, थंडी कमी वाजावी याच्यासाठी त्यांच्या बॉडीवर जे लडाखमध्ये दिसतात त्यांच्या बॉडीवर आपल्याला हेअर्स दिसतात. पण जे डेझर्टमध्ये आहे त्या ॲनिमल्सच्या बॉडीवर आपल्याला हेअर्स नाही दिसत, कारण की तिथे दोघांचंही ॲडॅप्टेशन हे वेगवेगळं आहे, त्या दोघांचेही हॅबिटाईट हे वेगळे आहे, म्हणून हा डिफरन्स आपल्याला दिसून येतो. ॲनिमल एकच, पण दोन वेगळ्या रिजनमध्ये राहणारे ॲनिमल्स असतात आणि त्याच्यामुळे हा डिफरन्स आपल्याला दिसून येतो. Covering their eyes, fish have a transparent membrane over their eyes. आता बघा, फिश पाण्यामध्येच राहते. आता फिशमध्ये काय असते, पाण्यामध्ये 24 तास ती पाण्यामध्ये राहते. तिचं हॅबिटाईट हे वॉटर आहे, ते ॲक्वेटिक हॅबिटाईट आहे त्यांचं. मग आता पाण्यामध्ये काय असते, काही सॉइल पार्टिकल्स असतात, जे लिव्ज, ड्राईड लिव्ज असतात ते पण असतात. मग त्यांच्या डोळ्यांना ते इजा होऊ शकते. मग त्याच्यासाठी काय आहे बघा, फिशसाठी त्यांना तर काय आहे, फिशच्या डोळ्यांना एक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन असतो, एक ट्रान्सपरंट पडदा असतो. आणि तो पडदा कशासाठी, की त्यांच्या डोळ्यांचं संरक्षण व्हावं, त्यांच्या डोळ्यांना कुठल्याही प्रकारे इजा होऊ नये याच्यासाठी एक ट्रान्सपरंट मेम्ब्रेन त्यांच्या डोळ्याभोवती असतो. आणि बघा, यालाच म्हणतात निसर्गाची किमया. आता निसर्गाने प्रत्येक ॲनिमलला, प्रत्येक प्लांट्सला त्यांच्या ग्रोथसाठी वेगळं ॲटमॉस्फिअर दिलेलं आहे. त्यांच्या आजूबाजूला त्या ॲटमॉस्फिअरमध्ये ग्रो होण्यासाठी टेम्परेचर दिलेलं आहे, सॉइल दिलेलं आहे, वॉटर आहे, आजूबाजूचे ॲनिमल्स त्यांच्यासाठी अवेलेबल करून दिलेले आहे आणि ह्यालाच नेचर असं म्हटलं जातं. मित्रांनो, या लेसन मधला आणि या पार्ट मधला सगळ्यात लास्ट आहे सेक्शन. आता आपण याच्यामध्ये काय शिकलो, तर त्याच्यामध्ये काय आहे, बेसिक प्लांट कॉन्सेप्ट मध्ये शिकलो की पार्ट्स ऑफ प्लांट्स डिफरंट असतात. मग आता आपण क्लासिफिकेशन ऑफ प्लांट्स बघितलं. मग त्यांची हाईट वेगळी असते, त्यांचे स्टेम वेगळे असतात, प्रत्येकाचे लिव्ज वेगळे आहे, फ्लावर्स वेगळे, त्यांची रूट्स वेगळी, हे सगळं आपण प्लांट्स मध्ये शिकलो. देन काही आहे की प्लांट्स मध्ये टाइप्स आहे, काही श्रब्स आहे, काही काय आहे, क्लाइंबर्स आहे, काही क्रीपर्स आहे. मग सीड आहे, तर त्याच्यामध्ये आपण 2 टाइप्स बघितलं आहे, डिकॉट सीड अँड मोनोकॉट सीड बघितले आहे. त्यांचं कसं क्लासिफिकेशन होतं ते आपण बघितलं. लीफ व्हेनेसेशन हे बघितलं. त्या लीफचे मध्ये 2 आहेत, एक आहे रेक्टेंग्युलर व्हेनेसेशन आणि पॅरलर व्हेनेसेशन, हे 2 टाइप आपण बघितले. देन मोनोकॉट अँड डायकॉट याच्यामध्ये आपण, आणि रूट्स याच्यामध्ये कसा डिफरन्स, सिमिलॅरिटी आहे हे सगळं बघितलं. देन एन्व्हायरमेंट अँड हॅबिटाईट, त्याच्यामध्ये आपण ॲनिमल्सचं पण हॅबिटाईट बघितलं आणि प्लांट्सचं पण हॅबिटाईट बघितलं. मित्रांनो, इथे आपला हा लेसन संपलेला आहे. लगेचच भेटूया या लेसन्सच्या क्वेश्चन आन्सर्समध्ये. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये जरूर कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं विसरू नका, जेणेकरून नवीन येणारे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. तोपर्यंत थँक्यू.